अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे. मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कोरोनाच्या संदर्भात, ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली. ज्यावेळेस हरिभाऊचा जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं होतं ना. एवढं प्रेम माझं होतं, तुला बोलायचं काय अधिकार आहे रे? तो भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दानं आजपर्यंत बोललं असेल तर थोबाडीत मरा माझ्या. तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे तुम्ही काल मुद्दे काढले त्या मुद्द्याच्या संदर्भात आमदारांनी काढले. आमदारांशी फार बोलत मी एका वेळेस सांगतो, आनंदी राजदादा तुम्हाला मजबुरीने बोलावलेलं गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं, तुम्हाला नगरसेवक कुणी केलं, म्हणजे शिफारस कुणी केली? नाथाबाईंनी शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना. तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला माहिती आहे. सगळ्यांनी राजे मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता, कारण राजू मामाचं नाव सेक्स स्कॅन्डल मध्ये होतं. तरी मी म्हटलं हे चुकीचं आहे, खोटं आहे, मी खात्री केलेली आहे, राजू मामा तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट दिलं राजू मामा तुम्हाला. आदरणीय संजय सावकारे साहेब, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नाथाबाईने आणलं या ठिकाणी म्हणून तुम्ही आज मंत्री भाजपचे. आणि हा अमोल तर अजून छोटा, त्याला माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता घातलेला आहे, किती मेहनत केलेली आहे. अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे. मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कोरोनाच्या संदर्भात, ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली. ज्यावेळेस हरिभाऊचा जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं होतं ना. एवढं प्रेम माझं होतं, तुला बोलायचं काय अधिकार आहे रे? आमच्या जीवावर तुम्ही सगळेचे सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथाभाऊनं केलं, तुम्हाला पक्षानं केलं. अरे नाथाभाऊ होता पक्षाच्या बरोबर, मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो, पक्ष माझ्यामुळे मोठा झाला. आणि पक्ष जो मोठा झाला, पक्षाविषयी मी कधीही आजपर्यंत, तुम्ही पत्रकार आहात, भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही. माझा आला तो व्यक्तिगत प्रश्न आला, मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल तर भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दानं आजपर्यंत बोललं असेल तर थोबाडीत मरा माझ्या. तुम्ही का अंगावर येता पक्ष म्हणून? या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे पूर्वी होते, जे जुने, जे आता नवीन ते सोडून द्या, तर जुन्यांना सगळ्यांना माहिती ना नाथाभाऊचं योगदान कसं आहे. मी म्हणतच नाही की नाथाभाऊने केलं, मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही मोदींनी काय केलंय, पक्षाने केलेलं आहे, फडणवीसने काय केलंय, पक्षाने केलेलं आहे, मुंडेंनी काय केलंय, पक्षाने केलेलं आहे, हरवडलाय फाडण्यांनी काय केलंय, पक्षाने केलंय, भाऊसाहेबांवर काय केलंय, पक्षाने केलंय. तुम्ही जर असं म्हणत असाल तर त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम घालाय ना. अरे म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना, आम्हाला कमी दिलं नाही पक्षाने, आम्हाला कमी दिलं नाही पक्षाने, पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली. उद्या नाथाभाऊ म्हणतो मी केलं मी केलं मी केलं असं नाहीच आहे. सरकारच्या माध्यमातून मी केलं. विकासावर जर यायचं असेल, तुम्ही काल विकासावर बोललाल, तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा, तो नाथाभाऊने या ठिकाणी तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरणं झाले. आधी गिरीशच्या मतदारसंघाने अलीकडे जे धरणं झाले असतील, एक सुद्धा धरण गिरीश महाजनने केलेलं नाही, एक सुद्धा. सारे धरणं जे आहेत ते नाथाभाऊने बांधले, नाथाभाऊने मंजुरी दिली. या ठिकाणी तो वाघूर धरण म्हणतो आपण, वाघूर धरणाच्या संदर्भात वाघूर धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जळगाव शहराला पाणी आलं. जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला ITI नाथाभाऊंच्या कालखंडामधला निर्णय आहे. जळगावचं शासकीय इंजिनियर नाथाभाऊंच्या कालखंडातला निर्णय आहे. जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथाभाऊंच्या कालखंडामध्ये झालं. अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीने मी केले. तर नाथाभाऊ होता म्हणून तापी महामंडळ झालं, नाकारता येईल का? गिरीशभाऊ होता म्हणून काय झालं? तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना, अर्ध्या खात्याचा मंत्री आहे, तुझ्याकडे लोड नाहीये. एवढासा लोड आहे फक्त एका महामंडळाचा, 1-2 महामंडळाचा. या महामंडळाला प्रगती करून दाखवून तुम्ही. माझ्याकडे 16 खाते असताना सुद्धा मी कारभार सांभाळत होतो. अर्ध्या खात्याचं असताना काय आणलंय विकासाच्या दृष्टीनं? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.